वाचून घ्यायचं. सायंकाळी हे होणार आहे 6 ते 8, जो की आपला काय डल टाइम आहे. डल टाइम असंही बघ, 6 वाजता 4ला उठला रे उठला, काय करतो 8 पर्यंत काहीच करत नाही. 7-8 वाजेपर्यंत निवांत. फक्त 7-8 वाजे काय चाललं रे भाऊ, कुठं आला रे, कसं झालं रे, काय चाललंय तुझं, किती वार काले मेन्सला, हे मेन्सलाच नसते, त्याला उगाच चौकशी करत असते. काय गरज आहे का? आपलं बघ. दुनियामध्ये कोणी कुणाचं नसते, बरोबर स्वतःच बघ आणि स्वतःची मेहनत कर. मेहनत केल्याशिवाय तू पास होणार नाहीस. तू दुसऱ्याला ज्ञान देत बसू नको. ओके, मग या पद्धतीने तुमचे 5 तास जाणार. मग उरलेले किती तास आहेत रे? अजून 10 तासामधले अजून 5 तास तुमच्याकडे आहेत आणि 10 तास आता सध्या अभ्यास कराच. लक्षात घ्या, उरलेल्या 2 तास दररोज, असं कुठलाच दिवस असला नाही पाहिजे ज्या दिवशी 2 तास मी मॅथ रिझनिंगला वेळ दिला नाही. स्वतः म्हणजे यासोबत तुम्ही मॅथ रिझनिंग दररोज 2 तास करा आणि 1 तास करंट करा दररोज. आणि सर मग अजून 2 तास काय करू? अजून 2 तास पुढं जे आपलं इतिहास होणार आहे, इतिहास हिस्ट्री विषय, ते वाचून ठेवा. ओके, हे 2 तास हिस्ट्री वाचायला द्या, म्हणजे पुढचा विषय जो होणार आहे. मग या पद्धतीने आपले